महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा। 2017 प्रमाणे नागरिक निवडणुका होतील। सर्वोच्च न्यायालयाने 27% ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली। निवडणुकांना विलंब झाल्याबद्दल न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले। मुंबईत कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कबुतरांच्या रक्षणाचे समर्थन करताना म्हणतात, पर्यायी व्यवसाय होईपर्यंत बीएमसीने नियंत्रित आहार सुरू ठेवावा। बीएमसीने बसवलेली ताडपत्री कबूतरखान्यांमधून काढून टाकली जाईल। स्वच्छतेसाठी नवीन मशिने वापरली जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर मंत्री मंगल प्रभाव लोढा यांनी माहिती दिली। म्हणाले, कबूतरखाने अचानक बंद होऊ नये म्हणून सरकार उच्च न्यायालयात आपली बाजू मांडेल। मुंबई उच्च न्यायालय रजेवर आहे का? राज ठाकरे यांच्या विरुद्ध दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले। उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला। लोकल ट्रेनच्या दिव्यांग कोचमध्ये बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या महिलांवर रेल्वेची कारवाई। ठाण्यातील 10 ते 12 लोकल ट्रेनमधून सुमारे 50 महिलांवर कडक कारवाई। लाडकी बहीण योजनेच्या बनावट पुरुष लाभार्थ्यांवर कारवाई सुरू। सरकारने नोटीस पाठवली, 1 महिन्यात पैसे परत करावे लागतील। हत्ती माधुरी परत करण्याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकार नंदिनी मठाच्या पाठीशी उभी आहे। पुनर्विचार याचिका दाखल करणार। भिवंडीत बेपत्ता मुलांच्या प्रकरणांमध्ये वाढ। 6 महिन्यात 142 लोक बेपत्ता, ज्यांमध्ये 47 मुले आणि 95 मुलींचा समावेश आहे। दुकानावर मराठी फलक न लावल्याबद्दल बीएमसीची कारवाई सुरू। 3133 आस्थापनांमधून 1,98,00,000 रुपये दंड वसूल। नालासोपारा येथील गलान नगर शाळेतून परत येताना एक मुलगी बेपत्ता झाली। सतर्क वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल दयाराम पाटील यांनी वाचवले। मुलगी एका निर्जन रस्त्यावर सापडली, 50 मीटर दूर अंतरावर पडलेली होती। मुंबईत लालबागमध्ये गणपती मिरवणुकीत परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी 5 तरुणांवर गुन्हे दाखल। काल चौकीत पोलिसांनी 3 ड्रोन जप्त केले। तपास सुरू आहे। आजपासून 8 ऑगस्ट पर्यंत हार्बर लाईन लोकल ट्रेन विशेष ब्लॉक असेल। पनवेल ते वाशी दरम्यान रात्री 10:45 ते पहाटे 3:45 पर्यंत लोकल सेवा संपूर्ण बंद राहणार। शिवसेना नेता शायना एनसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला। म्हणाल्या, ते दिवस गेले जेव्हा लोक फक्त ठाकरे आणि गांधी या आडनावांवर मतदान करायचे। खड्डे बुजण्याचा प्रशासनाचा दावा फेल ठरला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजगी व्यक्त केली। ठाण्यातील रस्ते ताबडतोब दुरुस्त करण्याचे आणि खड्डे बुजण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे निर्देश दिले। मीरा रोडमध्ये कबुतरांना खायला घालण्यावर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या मुलीवर लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा आरोप। 4 जणांवर गुन्हा दाखल। डिसेंबर पासून बंद दरवाज्यांची मुंबई लोकल ट्रेन सुरू होणार। 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार। 1000 कोटींची कर्ज फसवणूक प्रकरणात अनिल अंबानी ईडी समोर हजर। मनी लॉन्ड्रिंग आणि कर्ज फसवणूक प्रकरणाबाबत जबाब नोंदवले। ठाण्यातील शाळेच्या परिसरात 4 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, पालकांचा आरोप। पोलिसांनी तपास सुरू केला। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 91,500 रुपयेवर झाला, तर चांदी प्रति किलो 1,14,700 रुपयेवर पोहोचला। भारताला महागाईपासून दिलासा मिळू शकतो। रशिया आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले। पेट्रोल डिझेलच्या किमती स्वस्त होऊ शकतात।